बाळू, काय सरपंच? मोटरीचं बटन दाबलं होतं ते विहिरीवरल्या. नाही हो का? अरे ती सकाळपासून चालूच होत नाही मोटर. काय जळाली, काय बिघडली, काय झालंय काय कळूच नाही राहिलं. कस काय? हा ना, बघ ना ते एकदा मोटरीचं काय होतंय ते. घरी जनावराला पाणी नाहीये, प्यायला पाणी नाहीये. अहो आता ते एकट्याचं काम आहे का सरपंच? माय माग बाय आता गहू बांधू का मी ती मोटरीचं बघू? ते तुम्ही ते एक काम करणार आहे, प्रेम कामल्याला सांगा ते दोघं तिघं वडीत येईन. करते ना का पण? कम नाही करायचे, त्यांना पैसे दिले हो. पैसे द्यावं लागते ते का? काय फुकट करते का? पण ठीक आहे, बघतो मी मग. चालेल बाय माय माग आहे. मला बांधायचंय. ठीक आहे, कर. हो हो हो. शेअर कर ना कालची मला. पाठवली तू आले नाही का? कुठं आली? अरे मी तुला पाठवली होती लिंक भाऊ. होय, काय करताय? काय नाही, बसलोय निवांत. निवांतच आहेत ना? काही काम नाही दुसरं? नाही काय नाही. का हो सरपंच? अरे आपली जी विहिरीतली नदीच्या कडाची जी विहीर आहे ना, त्या विहिरीतली म्हणजे जी मोटर आहे ना, बर. आणि ती काय जळाली का काय झालंय काय माहित, काय एम्प्रिल गेलंय तिचं. तेवढी बाहेर काढा, आपल्या फाट्यावरल्या फिटरकडे न्या आणि दुरुस्त करून तेवढी सोडून द्या. तुम्हाला पैसे देईल मी. पैसे देतात हा, ठरवून घेतला असता म्हणजे कसं परत नको हे बघ आतापर्यंत ना मी 1,000 रुपये देत असतो. तुम्हाला बी 1,000 रुपये देईल. मोटरवर काढायची, फिटरकडे घेऊन जायची, नीट करून पुन्हा सोडून द्यायची. 500 काढायला आणि 500 सोडायला. 1,000 रुपये भरपूर झाले. चालेल. चालतंय, काय अडचण नाही. हा तेवढं करा मग. तुम्हाला माहिती आहे ना ती बांधलेली नवीन विहीर, पलीकडच्या साईडचे ना ते. कॉन्क्रीटनी मोठा बांधलेली. काळा पाईपच ना तो. काळा पाईप लावलाय डेंगळा पाईप त्याला. चालेल ना. नक्की ना? नक्की नक्की. 1,000 रुपये देईल तुम्हाला. तेवढं करून घ्या. नाही. आणि फिटरचं काय टेन्शन नाही, आपलं खातं आहे त्याच्याकडे. ओके. नाही आम्ही जावा. सांगतो. काय अडचण नाही तुम्हाला फोन करतो ना. हा, जावा जावा. जाऊन दे, प्रेम आहे, 1000चा टॉपिक झाला ना भाऊ. का रे, काय चाललंय? अहो हे जवारीचे दिवस आहेत ना चिकट्याचे. हा, झाडाला मोहाळ आहे का बघतो. सापडलं का? नाही ना. काय करे गंठ्या. तुम्ही काय एवढं टेन्शन मध्ये दिसताय? अरे टेन्शन आहे तर काय, तुला माहित नाही का सकाळपासून जनावर पाणी नाही पेले, मोटर चालू आहे ना त्यांना विहिरीतली. मला एक राजमान्यच पडा द्या, मी करतो मोटर नीट. नको, मोटर तो याच्या नीट होणार नाही, काहीच नको. ती मोटर वर वाढावं लागेल, त्याच्यात काय झालंय बघावं लागेल आणि परत सोडावं लागेल. ते जळाली बिळाली फिटरकडे पाठवावं लागेल. मी घेऊन जातो ना पेटरकडे. नको, तू काय खरंय याच्याने काहीच होणार पुढे नाही. एखादा मोहळ दिसला तर आवाज द्या मग. हा, मग बघ तू फक्त. सोड ना दामा दामाने. सोडतोय ना. अरे बांधावं लागेल ते नीट. प्रेम आहे जड्या. हे ओढून बांधली बरं का इकडे पॅक. बांधलाय पाईप रस्तीने, सोडू का? गाळाच्या जरा वरतीच बांधा, प्रेम आहे. गाळाच्या वरच हे दिसत आहे. ते काय पाणी तळे. अरे परत आहे ना, थांब दामा दामाने. हा हा, थांब. मारू गाठन. परत सरपंच म्हणायचे मोटर पाणी ओढले नाही ना हा मग काय फुकट पैसे देते ना आपल्याला, कसं काय देते ना ते. नाही बांधली बरोबर तिला. ओढून बांधा. अरे बाबा बांधलेली. सोडू का? सोड सोड. तिथे गाठ मारली पॅक. हा, हॅलो. दम लागला बुयाड्या म्हणे. प्रेम आहे. हा आता मोटरला आहे ना पाणी बटन दाबलं ना भाऊ, हा पाणी मारले की आपलं काम झालं. हा ना राव. चल. प्रेम आहे. हा चांगला टाऊ झाला ना भाई, 1,000 रुपयाचा. हा ना राव. अर्धा वाढायला गेला, अर्धा सोडायला गेला. अरे यो ना तुला सांगतो धंदा आहे ना सेम जीसीबी सारखा झाला राव. अरे 1 तासात 1,000 रुपये. अरे मी विचार पण केला नव्हता. सरपंचांनी अख्खी लाईनच दिली आपल्याला. ना. मोटर काढायची आणि मोटर आतमध्ये टाकायची. सगळं खरं झालं कामले. पण दररोज काही मोटरी अशी बिघडणार वर लोकांच्या. अरे प्रेम आहे, दररोज मोटर बिघडणार नाही, पण ते बिघडावं लागते. कसं काय रे? का ग सविता? अरे काही नाही गंठन, आमची मोटर बंद पडलीये. म्हणलं गावात कोणी आहे का बघावं. अगं मग ते प्रेम कामले आहेत ना, ते मोटरीच काम करतात, त्यांना सांग. अरे हा, एक काम करतो का? त्यांना बोलून आणतो का तू? बरं आणतो, तू थांब घरी, मी आलो बरं, त्यांना. ठीक आहे चालेल. पुढे शोधायची बरं आहे. सविता ती दोघं जण आणलेत बाई शोधून, बोलून घे काही ते आहे. बरं झालं आले. काय म्हणता सविताबाई, बोला. काही नाही, अरे मोटर खराब झालीये. अरे मग आपण नीट करणार ना. आमच्यासारखं कोणी आहे का अजून गावात? स्पेशलिस्ट आम्हीच आहेत. तेच गंठन सांगत होता बर. की ना हे दोघच आहे. म्हणलं आण बोलून मग. योग्य व्यक्तींकडे आलेले तुम्ही. आता तुमचं म्हणजे आपल्या घरातलं काम आहे, करून देऊ. बर ठीक आहे मग. किती घेणार? कमले तुमच्याकडून. हा ठराविक रेट सांगा आपला ठराविक लगेच. हा, नाही नाही बरोबर आहे. आपल्या घरातले ते काय लय लांबचं थोडी नाही आहे, ते आपले 2,000.
काय बोलतो एवढ्याशा कामाला 2,000 वय? आता कसं आहे, मन लावून काम करावं लागेल. तुमचं काम येते इकडे तिकडे 19-20 व्हायला नको, एकदम प्रॉपर. परत तुम्हाला भविष्यात ताण नको, पैसे जातील पण नाही चांगलं काम येईल. नाही 2,000 मी देणारच नाही. घंटन काय वाटतंय किती द्यावा? मग 1,500 फायनल करू. 1,500 का नाही? 500 घ्या काम. हे घंटन, आता तू आणलं एवढं सगळं जुळून तू 500 रुपये लय कमी होते भाऊ. 500 रुपये म्हणजे मेंटेनन्सलाच आहे भाऊ. आम्हाला ट्रॅव्हलिंग बिव्हलिंग 1,000 घ्या फायनल. 1,000 ना हा 1,000. तुम्हाला पटतंय ना? हा पडते आम्हाला परवडतंय 1,000. ना? तुम्हाला वाटतंय ना 1,000 रुपयात? हा हा डन, चल जाऊ दे. तुमचं काय मन ठेवलं, राखलं मन तुमचं, कशाला नाराज करायचं तुम्हाला, आहे की नाही? बर ठीक आहे चालेल मग. करून टाक मग. हा जा मग तेवढं द्या करून आता. पैसे काम झालं होतं आता, काय नाही नंतर द्या. तर काय विश्वास नाही का? नाही आहे ना, आहे हाव, आहे. करू नाही. चल काम लवकर. त्यात काय विश्वासराव पाणी पदात मारले गेले, आता ते काय त्याच्यामुळे आता बाकी काय चल नाही. रे, लय बच्चर मारत रे. चल मग काम करून घे लवकर. नोटीस आपलं पैसे घ्यायचे लवकर. खेडेच येत आहे ना दोघं पण. ते आले की त्यांना 1,000 रुपये देऊन टाक. मला चहा कर बर. काय घंटन तू पण. चालेल करते. लगेच करू का? हा गोणी बांध, ती पलीकडच्या दोरी ना गोणी बांधून टाक. हा, त्या सविताबाईला वाटलं पाहिजे काम केलंय म्हणून. आता त्या सविताबाईला काय माहिती, आता तिकडे वायर आहे ना, आपण कट केली होती. हा, आता ते येड्या सविताबाईला कसं सांगायचं? कशाला सांगायचं तसं ती येडीला काय कळतंय? बांध बांध दोरी बांध. 1,000 पकले आपली. संपला विषय. 1,000चा टाव झालेला. झाला. चला ओके. पाहिलं कमले तिकडे एक बोर दिसतो राव, कोणाचा आहे तो? श्यामचा आहे काय? चल. प्रेम आहे. हा अरे श्याम पैसे देईन ना? का नाही देणार? ह्या गावात आपल्या शिवाय दुसरं मातब्बर कोणी नीट करणार? कोणीच नाही. हा आपली एवढी प्रॅक्टिस नाही आणि आपल्यासारखी कोणी कार्यशाळा केली नाही. कोणीच नाही. क्लासच तेवढा झालाय. बरं एक काम कर, त्याची वायर कट करून टाक. चल आयला तुला आहे ना प्रत्येक काय मॅच करायचं का रे? तिथं मॅच बांधायचं, इथं मॅच हे करायचं, कामच नाही करत राव कामलं तू. आणि पक्कड कुठे आपल्याकडे कट करायला? पकड नसली कट करायला नाहीये. नाहीये. दे विषय सोडून, हे स्टार्टर आहे, करायच्या वायर डिल्ले. आईला कमल्या तू लयच हुशार राव. तू खरं तर ना टेस्ला मध्ये पाहिजे होता, त्यांनी ना तुला मोकार ठेसला असता राव. चल इकडे. आणि हे कोण करेन? हे असं आहे तुझं, मग काय मला चल. चल गडबडीत बघा आपलं कर पाटक्यान. बोल वचन करतो टॅसला कुठं या मग जुळव कुठं नाही. बरं बघा आपलं काहीतरी चालू. हा चल. 1,000चा टाऊ झाला. झालं का बांधून? आळाशा बांधून झाल्या? हा झालं. आता त्या बायाची सुट्टी झाली जेवायला. मी काय म्हणतो, काय तिचे आहेत ना पेंड्या, हा तिचे ते बुडकाला बघ बर का, माती जर चिकटले राहिले ना सगळे खडे होते न दाळणात. त्यांना इळे घासून आणाय सांगितलं म्हणलं एक काडी सुद्धा माती चालली नाही पाहिजे, नाही तर अख्ख्या गावात माती होईल. नाही तर आडकी त्यामध्ये आहे ना त्याचे बुडकं कापून घ्या आणि मगच मळणी यंत्रात टाका. तशी गरजच नाही पडणार सरपंच. बळ भाऊ, काय रे? मोटर चालली का तुमची ती खालची? आमची हा? नाही ना. हा, काय नाही ते येणी काय आपला ते प्रेमन कमलेशला सांगितली होती ना. हा त्याला सांगितलं हा सोडली त्यांनी, किरकोळ फॉल्ट होता. फिटर म्हणला काय नाही 5 मिनिटात काढून दिला फॉल्ट त्यांनी. मला हेच समजा ना सर, पण डीपीत काय घोटाळा झाला होता का एवढ्यात? नाही हो का? माझी ही मोटर खराब झाली ना. कुठं एक तर व्होल्टेज कमी जास्त होतंय का काय होतंय? गावात तेच बाबाडा चाललाय. आपली झाली, त्यानंतर त्या सविताबाईची झाली, आणि आता हिशी आमची परत. हा ना, सकाळपासून राव माझ्या ते कांदा शेवटच्या पाण्यावर आहे राव. आईला मग ते डीपीत घोळे का सबस्टेशन मध्ये घोळे गाड्या? आपल्या डीपीतच गोळा असतो, सबस्टेशन मध्ये कसा गोळा असतो? अरे काय नाही बाबा, थोडाफार उलटा पालटा झाला तर होते मोटर उडत डिवो उडत डीपीचे. मला वाटतं माग डीपी बदलेली होती ना ती. हा मग ती काय उलटा पालटा काय झाला असं, पण तसं होणार नाही. तसं झालं असतं आपण वायरी बदलून बघितलं ना मी. उलटी सुलटी करून बघितली. हा तरी पाणी मारे नाही काय व्हाय ना. आईला मला ना एकदा सबस्टेशनला कॉल करून विचारावं लागेल, नाही तर बाहेर मला सांगावं लागेल ते डीपीचं बघ म्हणून. तुम्ही बघा राव तेवढं कारण अरे काय 2,000 रुपये घेते एकदा मोटर जळाल्यावर. तेच वायरमनला फोन करा आणि फिटरच. त्याला सांगा बरं. अहो, ते पैसे जाय ना का, पण तो साधा कुठं नाही का, खाली वर काढा रे, ते फिटरकडे न्या रे, मग ते नीट करा रे. हा ना, हे प्रेमन कमलेश बी 1,000 रुपये घेते. त्यांच्या तरी काय चूक आहे? तेवढे कष्ट आहेत त्याला. नाही सोपं नाही ते काढायचंय. तर काहीतरी बघा तेवढं डीपीचं. मी बघतो आता ती मोटर काढावं लागन वरती मला. बस बघ, मी फोन लावतो हा, साहेबाला. चालू. अरे बांध पटके. झालं बांधून तू ना जोड वायर लवकर चल. पकडी काय जोडी तू हाताने जोड ना, पिझ्झा काढायला वरून तशा बन.
हा आज आहे ना लय मॉल होलेत मी. अरे मग मला दे ना थोडा मध. एका बिस्लरीच बाटलीत काढून ठेवलाय थोडा. हा. देतो तुम्हाला. नक्की ना. हा हा आईला आयला बोल भाऊ हे बघितलं का फिजात काढून ठेवलेत. आईला अवघड आहे भाऊ फ्युजाचं. याच्यामुळेच गावातले मोटारी आहे ना टाटाटड उडतेत. तेच झालंय. एक काम करा आता हा मी फ्युजा टाकीतो. टाका. हा एक ही दुसरी आणि बाकी तिसरी. यायचं येड. आम्हाला कोणीतरी दवाखान्यात न्या. अरे कोणीतरी दवाखान्या. प्रेम आहे आपलं. ऐ, अरे काय झालं? काय होतंय काय? करंट बसला करंट. करंट बसला? आणि कुठे गेले एवढं करंट बसाल तुम्ही? आमच्याकडून चुकलं सरपंच चुकलं. अरे काय चुकलं ते तर सांग. अयो, आम्ही लोकांच्या मोटरीमध्ये घोळ केला, खोटे पैसे लुबाडले. अरे बाबा काय केलं नेमकं? घोळ घातला म्हणजे नेमकं काय केलं तुम्ही? वायरी काढल्या, वायरी ढिल्ल्या केल्या, मोटर काढली नाही पण काढली, बसवली, फिट केली असं दाखवलं. यालाच म्हणते बुरे काम का बुरा नतीजा. इन्स्टंटच कर्म मिळाला आम्हाला. लगेच कर्माचे फळ भोगायला तुम्ही आता सावध राहिले आहे का नाही? आम्हाला दवाखान्यात नाही. हो सरपंच ते कोणतरी आहे ना ते डीपीतल्या फिजा काढून ठेवल्या होत्या. बाळू भाऊनी आता लावल्यात. हे असं घोळ होतो म्हणून मोटरी जाते. त्याच्यामुळेच मोटरी चालवणार आपल्या सगळ्या फ्युजा काढून ठेवल्या होत्या कोणतरी. आम्ही तुम्ही दिल्या फिजा टाकून? मग आता त्याशिवाय कशा मोटरी चालू होत्या. अरे आम्ही इथं जीवानिशी गेला असतो ना बाळू भाऊ. आम्हाला माहितीये का मग. अरे यांनी पिझ्झा काढल्या होत्या आणि तुम्ही त्या बसवून दिल्या. बघ ना यांच्या अवतार कसे झाले. तुम्ही काढल्या होत्या का फ्युजा. अरे राजा हो, अशा जर डीपीतल्या फ्युजा काढलेल्या असतील ना तर समजून घ्यायचं कोणीतरी काम करताय लाईटचं, किंवा वायरमन पोलवर चढलेले आहेत, किंवा काहीतरी घोटाळा काढून राहिलेत. हा, तुम्ही असे कोणी फ्युजा काढल्यात म्हणून टाकून देते. पाहिलं का काय कुठं ना झाला यो. कोळसा झाला असता ना यांचा, कोळसा निभावलं ना. आणि ही कुठं झक मारित होती. अरे हे काय करायचं माहितीये का? लोकांच्या स्टार्टरच्या वायरी ढिल्ल्या कर, कुठं वायरी कट कर, मग पाणी फेकलं नाही का, लोक यांना काम द्यायचे, आमच्या मोटर बिघडल्यात नीट करून द्या. हे जाऊन फक्त जॉईंट मारायचे आणि जॉईंट मारला का मोटर पाणी मारायची. लोकांना वाटायचं यांनी खाली घेतली वर घेतली, लोक पैसे द्यायचे यांना. म्हणजे लोकांना लुबाडलं यांनी म्हणायचं. फसवणूक केली फसवणूक. हा नाही यांना